जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यानंतर राज्यात जेव्हा जेव्हा पाऊस येतो, तेव्हा तो पाऊस सोबत गारपीट घेऊन येत असतो. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत की जानेवारी ते मार्च या दरम्यान पावसाची काय स्थिती राहील, हवामान विभागाचा काय अंदाज आहे आणि माझा वैयक्तिक जानेवारी महिन्यासाठी काय अंदाज आहे, सविस्तर आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हवामान विभागाचा जो काय अंदाज आहे, त्यामध्ये जानेवारी महिन्यासाठी राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा थोडासा जास्त पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाचा दिसतोय. पण सहसा जानेवारी महिन्यामध्ये राज्यात विशेष पाऊस होत नसतोय आणि त्याच्या तुलनेत हा जो अंदाज दिलाय हवामान विभागाने, की त्याच्या तुलनेत थोडासा पाऊस होऊ शकतो. पण माझा असा वैयक्तिक अंदाज आहे, की जानेवारी महिन्यात साधारणतः 15 तारखेपर्यंत तरी राज्यात विशेष पावसाची शक्यता नाही आणि तिथून पुढे सुद्धा सध्या तरी पाऊस होईल असा अंदाज दिसत नाही. पण हवामान बदलत असतं. जर काय बदल झाला तर आपण येत्या दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच कळवू. पण सध्या तरी खूप घाबरण्याची स्थिती जानेवारी महिन्यासाठी नाही. जरी हवामान विभागाच्या अंदाजामध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस दिसत असला, तरी तुर्तास घाबरण्यासारखी काहीही गोष्ट नाहीये. त्यानंतर जानेवारी महिन्यात हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे, तो पुढचा अंदाज घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा आणि हाईप जो आहे आपला हा व्हिडिओ, हाईप तेवढा नक्की करा. तर जानेवारी महिन्यामध्ये जे काही पहाटेची थंडी असते, ती फक्त सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरीचा काही भाग आहेत, या ठिकाणी थोडीशी कमी राहील आणि बाकी राज्याच्या इतर ठिकाणी जी काही थंडी असेल, ती बऱ्यापैकी चांगली थंडी पाहायला मिळेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यासोबत दिवसाचं तापमान सुद्धा राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा कमी राहील, असा अंदाज आहे. त्यानंतर जर आपण थंडीच्या लाटा पाहायला गेलो, तर जानेवारी महिन्यामध्ये विदर्भात थंडीच्या लाटा जास्त येतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाडा विभागातही थंडीच्या लाटा बऱ्यापैकी असतील आणि इकडे मध्य महाराष्ट्रातही नेहमीसारख्या थंडीच्या लाटा पाहायला मिळतील. नाशिककडे थंडीच्या लाटा थोड्याशा कमी पाहायला मिळतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानंतर जानेवारी ते मार्च असा जर 3 महिन्याचा अंदाज हवामान विभागाचा पाहिला, तर त्यात असं दिसतंय की गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती या ठिकाणी नेहमी इतकाच म्हणजे जसा दरवर्षी होतो तेवढाच पाऊस होण्याची शक्यता आहे. सहसा पाऊस जास्त होत नसतोय. त्यानंतर हवामान विभागाचा असा अंदाज आहे की जानेवारी ते मार्च दरम्यान नांदेडचे दक्षिणेकडील भाग, लातूरचे दक्षिण भाग, धाराशिवचे काही भाग, त्यानंतर साताऱ्याच्या आसपासचा काही भाग आहे. या भागामध्ये नेहमीपेक्षा थोडासा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूरचे राहिलेले भाग आहेत. त्यानंतर नाशिक, पुणेचा भाग आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड असेल, परभणी असेल, बुलढाणा असेल, अकोला, वाशिमचा काही भाग आहे. या ठिकाणी कमी पाऊसमान राहील, असं हवामान विभागाचं म्हणणं आहे. तर सांगलीमध्ये पाऊसमान थोडंसं जास्त राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पण हा अंदाज खूप लांबचा आहे. 100% असंच होईल असं नाहीये. अ, असं वाटतंय की मार्च महिन्यामध्ये आपल्याला अवकाळी पाऊस बऱ्यापैकी पाहायला मिळू शकतो. पण तोही अंदाज लांबचा असल्यामुळे तो आत्ता आपण स्वतः वैयक्तिक अंदाज देत नाही नक्की कुठे पाऊस होईल. पण मार्चमध्ये पावसाच्या गतिविधी आपल्याला किंवा पावसाच्या घटना पाहायला मिळण्याची शक्यता दाट आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यातही पाऊस होऊ शकतो का? तर त्याचा अंदाज आपण येत्या दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा अजून अधिक स्पष्ट येतील तेव्हा कळवूच. बाकी हा हवामान विभागाचा अंदाज होता. असेच हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.